मैं डॉक्टर भारती प्रवीण पवार ईश्वर की शपथ लेती हूँ। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 10 तासात तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला। प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरे डॉक्टर आणि रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे 18 रुग्णांनी आयुष्य गमावलं। मी ठाण्याच्या कळवा रुग्णालयातल्या छताचा काही भाग कोसळलाय आणि छताचा हा भाग कोसळल्याने एक कर्मचारी जखमी झालाय। नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयात 3 दिवसात 63 रुग्णांचा मृत्यू झालाय। नांदेड शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 जणांचा मृत्यू झालाय। या 24 जणांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे। आणि धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला, तर या 10 मृतांमध्ये 2 बालकांचा देखील समावेश आहे। अहमदनगरमधील नेवासा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। हॉस्पिटलचं नाव आहे लेडीज FGF हॉस्पिटल वडाळा। आरोग्य विभागाअंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आलं होतं, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला आणि चिमुकल्यांना फरशीवर झोपावं लागलं। बेडची व्यवस्था देखील नव्हती। यात आणखी भर म्हणजे पिण्यासाठी पाणी देखील नव्हतं, तसंच शौचाला जाण्याची ही सुविधा नव्हती। काही महिला चिमुकल्या बाळांसोबत आल्या होत्या। लाईटही नव्हती। आजूबाजूला फक्त घाणीचं साम्राज्य।